नमस्कार मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो नेचर, स्कोप अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ असा आहे. तर आपण पाहतो प्रत्येक देशामध्ये गव्हर्नमेंटच्या 3 ब्रँचेस असतात. एक असते लेजिस्लेचर, दुसरी असते एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी असते ज्युडिशरी. लेजिस्लेटिव्ह जी बॉडी असते ती कायदा तयार करत असते, एक्झिक्युटिव्ह ती इम्प्लिमेंट करत असते आणि ज्युडिशरी ते हे पाहते की हे जे कायदे बनवले गेलेले आहेत तर त्यांचा जो पॅरेंट ॲक्ट आहे किंवा लॉ ऑफ द लँड आहे, जसं आपल्याकडे भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, तर त्या कॉन्स्टिट्यूशनला अनुसरून ते कायदे बनवले जात आहेत किंवा नाही, आणि ते जर बनले जात असतील तर ते इम्प्लिमेंट होत आहेत की नाही ते पाहिलं जातं. जर ते व्यवस्थित जर तयार झाले नसतील आणि त्याच्यामुळे जर कोणाच्या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होत असेल तर त्या अफेक्टेड पार्टीजला काय रेमेडी देता येईल हे पाहिलं जातं ज्युडिशरीतर्फे. तर हा जो लॉ आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण एक घेऊयात की इन्कम टॅक्स ॲक्ट जर सपोज लेजिस्लेटिव्हने तयार केला तर एक्झिक्युटिव्ह जी आहे ती त्याला इम्प्लिमेंट करते आणि ज्युडिशरी हे पाहते की त्या ॲक्टमुळे कोणाचं फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन तर होत नाही ना, आणि जर झालं तर त्याला काय रेमेडी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. याच्या संदर्भात ज्या डेफिनेशन्स होत्या त्या डेफिनेशन्समध्ये एक 2-3 डेफिनेशन्स आपण पाहूयात. फर्स्ट जी होती ती डायसीची डेफिनेशन होती. डायसीने असं म्हटलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इज अ पार्ट ऑफ नेशन आणि दोज हू एक्झिक्यूट आर कॉल्ड ॲडमिनिस्ट्रेटर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ टॉक्स अबाउट लिमिटेशन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. याचा अर्थ असा आहे की ही जी यंत्रणा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉची ही ॲडमिनिस्ट्रेटरच्या संदर्भात आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहेत ते याला इम्प्लिमेंट करत असतात, या संदर्भात हा कायदा सांगतो. परंतु याला क्रिटिसाइज केलं गेलं कारण या डेफिनेशनमध्ये फक्त आणि फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्हचाच विचार केला गेलेला आहे, इतर चॅप्टर्सचा त्या ठिकाणी विचार केला गेला नाही, त्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी क्रिटिसाइज केलं. नंतर वेडने देखील अशाच पद्धतीची डेफिनेशन मांडली होती. त्यांनी सांगितलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये सांगितलं गेलं की हाऊ टू कंट्रोल गव्हर्नमेंट पॉवर, आणि हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे हे टॉक्स अबाउट द पॉवर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉज बिकॉज दे शुड नॉट सफर फ्रॉम दिस पॉवर. म्हणजे ह्या कायद्यामुळे कोणाचं फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन तर होत नाही ना, एवढं पाहिलं जातं, आणि गव्हर्नमेंटच्या पॉवरच्या संदर्भात फक्त हा कायदा बोलतो. त्यालाही देखील बऱ्याच ठिकाणी ज्युरिस्टने क्रिटिसाइज केलेलं आपण पाहतो. जेन्किन्सची जी डेफिनेशन होती त्याच्यामध्ये त्यांनी 4 मुद्दे मांडले होते. एक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉद्वारे पाहिलं होतं की टू डिसाईड द पॉवर, सेकंड आहे टू डिसाईड द लिमिट ऑफ पॉवर, थर्ड टू डिसाईड द प्रोसिजर टू फॉलो वाईल एक्सरसाइजिंग दी पॉवर, आणि चौथं हाऊ टू कंट्रोल दी पॉवर. तर ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये मेनली सांगितल्या गेल्या. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या संदर्भात बोलायचं झालं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या पॉवरवर डील करते. त्या पॉवर ज्या वापरल्याने जर कोणाचे नुकसान तर होत नाही ना, आणि तसे झाले असतं त्यांना कोणती रेमेडी प्रोव्हाइड केली जाऊ शकते हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये सांगितलं जातं. त्यानंतर वेलफेअर स्टेट, म्हणजे सध्या जो पूर्वी पोलीस स्टेट होते आता सध्या बऱ्याच ठिकाणी वेलफेअर स्टेट आहेत. तर वेलफेअर स्टेटमध्ये हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन किंवा त्याची पॉवर्स खूप महत्त्वाची मानली जाते व ती ॲक्सेप्टही केलेली आहे. ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसनुसार तेथील सरकार त्या स्टेटच्या प्रोग्रेससाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणत असते. बऱ्याचदा हे एक्झिक्युशन आणि इम्प्लिमेंटेशन जे अशा प्रोग्रेसिव्ह स्कीम्समधून केले जाते, त्यामुळे त्याचा ॲडवर्स इफेक्टही होऊ शकतो. म्हणजे गरज नाही की ते ॲडमिनिस्ट्रेशन हे चांगल्याच गोष्टींमार्फत होईल, त्याचा काही बऱ्याचदा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो. तर ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसनुसार इंडिव्हिज्युअलच्या राईट्सची सोशल वेलफेअरशी सांगड घातली जाते. म्हणजे प्रत्येकाच्या गरजा काय आहेत, त्यांना आपल्या कॉन्स्टिट्यूशनने कोणकोणते राईट्स दिलेले आहेत आणि त्यांच्यावर आपलं गव्हर्नमेंट कशा पद्धतीने काम करत आहे, आणि त्याच्यातून सोशल वेलफेअर जो पब्लिक वेलफेअर आहे तो कसा साध्य केला जाऊ शकतो हे पाहिलं जातं. ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा मुख्य उद्देश हा ऑथॉरिटीला दिलेल्या डिस्क्रिशनरी पॉवरवर मर्यादा घालणे, की जेणेकरून ह्या पॉवरमुळे इंडिव्हिज्युअलचे राईट्सचं व्हायोलेशन होता कामा नये आणि त्या आर्बिट्ररी म्हणजे जाचक होता कामा नये, एवढं पाहिलं जातं. कारण जे आपण या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये पुढे जाऊन आपण डेलिगेटेड लेजिस्लेशन हा मुद्दा पाहणार आहोत की पार्लमेंटकडे असलेले पॉवर या बऱ्याचदा पार्लमेंटला ह्या डेलिगेट कराव्या लागतात थ्रू एक्झिक्युटिव्हद्वारे, थ्रू अदर डिपार्टमेंट्सद्वारे, कारण त्यांना इतका वेळ नाही आहे आणि त्याची बरीच कारणं आहेत जी आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिलेलीच आहेत.
ग्रोथ ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन्समध्ये. त्यामुळे इतर सर्व कारणांमुळे ही पॉवर जी आहे लेजिस्लेटिव्हची ही पुढे डेलिगेट करणं भाग आहे आणि ती पुढे गेल्यानंतर त्याचं पुढे सब डेलिगेशन देखील केलं जातं, हे देखील आपण पाहतो. तर ही सर्व कारणं पाहिल्यानंतर आता याचं हे जे डेलिगेशन जे आहे ते फक्त आजच आहे असं नाही आहे, म्हणजे याच्या पूर्वी नव्हतं असं नाही. पूर्वी च्या काळात जर आपण पाहिलं म्हणजे इंग्रजांच्या अगोदरही राजे महाराजे जे होते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य असतील, शिवाजी महाराज असतील आणि इतर बऱ्याच राज्यपद्धतीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ होतं. त्यांचे सेक्रेटरी असतील किंवा त्यांचे इतर सभेमधले जी काही मंडळी असतील ते त्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर काम करताना आपण पाहिलेलीच आहेत. परंतु आजची जी यंत्रणा आहे, जी आपल्या भारतामध्ये आपण यंत्रणा वापरतो तशा पद्धतीची यंत्रणा त्यावेळेस नव्हती. आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त राजेशाही किंवा राजाला अनुसरून राजाला जी गोष्ट योग्य वाटते राजाच्या भोवती केंद्रित करून त्या गोष्टीचा वापर केला जात होता, त्या पॉवरचा वापर केला जात होता. आज जसं की पब्लिक वेलफेअर आहे, शिवाजी महाराजांनी याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पब्लिकचा विचार करून त्या यंत्रणेला सोपं करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे नंतर जसं जसं इंग्रज या ठिकाणी आले, इंग्रजांनी आल्यानंतर आपण पाहिलं की इंग्रजांनी जसं राज्य करायला सुरुवात केलं त्यांनी पाहिलं की या ठिकाणी यांना कुठेतरी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आणि हे कंट्रोल फक्त कायद्यामधूनच होऊ शकतं. जेव्हा इंग्रजांनी सुरुवात केली एन्शियंट एशियाचा जे आपण पाहिलं राजे महाराजांच्या संदर्भात आपण पाहिलं, इंग्रज या ठिकाणी आले तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी अस्तित्वात होती. त्याच्यानुसार त्यांनी बरीच पॉवर सरकारमार्फत आपल्याकडे त्यांनी केंद्रित केली. नंतर ब्रिटिशने या ठिकाणी बरेच कायदे आणले आणि ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. ब्रिटिशने काय केलं की जी राजेशाही होती, जी घराणेशाही होती ती कुठेतरी मोडकळीस आणली. त्यांनी सांगितलं की नाही, फक्त किंग आणि किंगच्याच भोवती सर्व गोष्टी चालतील असं कधी होणार नाही आहे, या ठिकाणी आपल्याला ती पद्धत चेंज करावी लागेल. आणि त्यांनी थोडंसं फोकस केला सिव्हिल सर्व्हिसेसवर, की आपण सिव्हिलमार्फत जर त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून जर काही उत्पन्न मिळत असेल तर ते पाहता येईल. कारण ते होते मेनली बिझनेसमॅन आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी या सर्वांचा विचार केला होता. ब्रिटिश सरकारचं जर आपण पाहिलं तर 1834 ते 1939पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे कायदे तयार केले. त्यातला पहिला जो मुद्दा होता तो होता पब्लिक सेफ्टीच्या संदर्भात. म्हणजे त्यातलं एक उदाहरण जर घेतलं की लायसन्सिंग त्यांनी चालू केली, म्हणजे विदाऊट परमिशन तुम्हाला कुठली गोष्ट करता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ ड्रायव्हिंग जर करायचं असेल तर ड्रायव्हिंगचं जर लायसन्स असेल तरच तुम्हाला ड्रायव्हिंग करता येतील. एखादा उद्योग करायचा असेल त्या उद्योगासंदर्भातलं लायसन्स असेल तरच ते उद्योग करता येतील. तर याला कुठेतरी नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ते कायदे बनवले गेले. आणि त्याच्यानंतर पुढे आर्म्स ॲक्ट त्यांनी आणला 1878मध्ये, द इंडियन एक्सप्लोजिव्ह ॲक्ट आणला 1884मध्ये, नंतर पेट्रोलियम ॲक्ट आणला 1899मध्ये, बॉयलर ॲक्ट आणला 1923मध्ये. हे सर्व ॲक्ट त्यांनी त्या काळामध्ये बनवले गेले जे पब्लिक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्यांना महत्त्वाचे वाटले. पुढे जाऊन त्यांनी काही कायदे हे पब्लिक हेल्थच्या दृष्टिकोनातून बनवले. तर हेल्थकडे जास्त लक्ष दिलं जात नव्हतं, परंतु दुर्लक्षही केलं गेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही ठराविक ॲक्ट त्यांनी बनवले, जसं की डेंजरस ड्रग्स ॲक्ट त्यांनी बनवला 1938मध्ये, एपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897मध्ये बनवला होता, इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1933मध्ये त्यांनी बनवला. तर हे सर्व कायदे पब्लिक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात. नंतर पुढे त्यांनी पब्लिक मॉरॅलिटीच्या संदर्भात जर पाहिलं तर द ड्रॅमॅटिक पब्लिक परफॉर्मन्स ॲक्ट हा त्यांनी तयार केला. हा एकच कायदा त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस तयार केला गेला होता. नंतर ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भात काही कायदे त्यांनी आणले की इथेही कुठेतरी आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे, इथेही कुठेतरी सरकारचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधून पब्लिक वेलफेअर किंवा त्याच्यात मेन म्हणजे उद्देश हा की आपल्याला कंट्रोल ठेवून आपल्याकडे त्याच्यातून इन्कम कसं काय साध्य होईल. मग त्या संदर्भात रूल्स आणि रेग्युलेशन्स बनवले, रेल्वेच्या संदर्भातले असतील किंवा स्टेट कॅरेज ॲक्टच्या संदर्भातले असतील. इंडियन रेल्वेज ॲक्ट त्यांनी आणला, इंडियन मोटर व्हेकल्स ॲक्ट 1914 हा त्यांनी आणला, इंडियन मर्चंट अँड शिपिंग ॲक्ट त्यांनी त्यावेळेस इंट्रोड्यूस केलेला. तर हे सर्व त्यांनी ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टिकोनातून ते ॲक्ट तयार केले गेले आणि ज्यांना कोणाला या बिझनेसमध्ये यायचं तर ह्या ॲक्टच्या आधारेच त्यांना ते बिझनेस आणि ते सर्व गोष्टी चालू करता येतील. नंतर पुढे त्यांनी लेबर रिलेटेड काही कायदे आणले, कारण ह्या प्रत्येक कारखान्यामार्फत किंवा प्रत्येक उद्योगांमध्ये लेबरचे प्रमाण वाढत गेले, त्यांना रोजगार मिळत गेला आणि रोजगाराच्या दृष्टिकोनातून लेबरच्या संदर्भातले काही कायदे आणणं हे खूप गरजेचं झालं. तर त्याच्यामध्ये त्यांच्या वेलफेअरच्या दृष्टिकोनातून काही कायदे ब्रिटिश सरकारने इंट्रोड्यूस केले गेले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आणला होता तो एम्प्लॉईज अँड वर्कमॅन्स डिस्प्यूट ॲक्ट आणला 1860मध्ये. नंतर माइन्स ॲक्ट आणला 1923मध्ये, द वर्कमॅन्स
डिफेन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923, इंडियन ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट 1929, फॅक्टरी ॲक्ट 1934 आणि पेमेंट अँड वेजेस ॲक्ट 1936. हे सर्व कायदे त्यांनी लेबरशी रिलेटेड, लेबरला विचारात घेऊन, लक्षात घेऊन त्यांनी हे कायदे त्या ठिकाणी तयार केले गेले. नंतर कालांतराने त्यांनी पाहिलं की हे सर्व करत असताना इकॉनॉमीचा विचार करणं गरजेचं आहे. ही इकॉनॉमी आपल्या कडे ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ह्या इकॉनॉमीच्या संदर्भात देखील कायदे बनवणं गरजेचं आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांनी ब्रिटिश सरकारने एवढं लक्ष दिलं नाही, परंतु त्यांना फक्त त्यांच्या कंपनी डेव्हलपमेंटकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं की त्याच्यामध्ये त्यांनी कंपनी ॲक्ट 1850 आणि 1930 हा इंट्रोड्यूस केला. द कॉटन ट्रान्सपोर्ट ॲक्ट 1923 आणला, टी कंट्रोल ॲक्ट 1934 आणला, रबर कंट्रोल ॲक्ट 1934 आणला आणि RBI ॲक्ट 1934 हा देखील त्यांनी आणलेला आहे. तर हे सर्व कायदे आपण पाहतो. आता हे सर्व करत असताना आपण लेबर पाहिले, उद्योग पाहिले, ट्रान्सपोर्टेशन पाहिले, पब्लिक हेल्थ पाहिलं. हे सर्व करत असताना आता नॅशनल सेफ्टीचा त्यावेळेस विचार करण्यात आला. आणि कसं झालं की सेकंड वर्ल्ड वॉरची जेव्हा सिच्युएशन होती, तर त्या काळामध्ये त्यांनी मग पाहिलं की नाही, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून राज्याला किंवा यांना ठराविक कायदे खूप गरजेचे आहेत की जे त्यांना कंट्रोल करू शकतात. त्यामध्ये डिफेन्स ऑफ इंडियन ॲक्ट त्यांनी आणला, इसेन्शियल सप्लायर ॲक्ट त्यांनी आणला, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ॲक्ट 1947 आणि फॉरेन एक्सचेंज अँड रेग्युलेशन ॲक्ट हा देखील त्यांनी इंट्रोड्यूस त्यावेळेस केला होता. हे सर्व जे आपण पाहिलं हे बिफोर इंडिपेंडन्स आपण पाहिलं की ते कशा पद्धतीने त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या दृष्टिकोनातून हे कायदे बनवले गेले आणि या कायद्यामधूनच त्यांनी रेग्युलराईज किंवा रेग्युलेशन्स करायला सुरुवात केली त्यांनी. नंतर पुढे पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड जो आपण पाहतो, तर आफ्टर इंडिपेंडन्स नंतर भारताने जे पाहिलं की पोलीस स्टेट जे होतं ते पोलीस स्टेटचा दर्जा काढून वेलफेअर स्टेट झालेला आपण पाहतो. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे की लोकांनीच लोकांसाठी तयार केलेले हे राज्य आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे पार्लमेंटमध्ये असतील, तेच त्या संदर्भातले कायदे करतील आणि त्या संदर्भात पब्लिकच्या वेलफेअरचा हा प्रमुख उद्देश त्या ठिकाणी असणार आहे. आणि पब्लिकच्या वेलफेअर करताना पब्लिकच्या राईट्सचं कुठेही व्हायोलेशन होतं कामा नये याच्यावर त्यांनी भर दिला. तर त्याच्यानंतर त्यांनी जे काही इंग्रजांनी कायदे तयार केले होते त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी अमेंडमेंट्स केल्या, इम्प्लिमेंटेशन्स त्यांनी करताना आपण पाहिलेले आहे. सोशल वेलफेअर रजिस्ट्रेशन्स त्यांनी पास केल्या गेल्या. त्याच्यानुसार त्यांनी हे पाहिलं की कंट्री विल रन ऑन सोशो इकॉनॉमिक अँड वेलफेअर. फक्त वेलफेअर आणि पब्लिकच्या दृष्टिकोनातूनच हा देश चालेल, बाकी इतर काही करता येणार नाही. त्याच्यानंतर इंडस्ट्रीच्या संदर्भात त्यांनी अमेंडमेंट केले, बरेच नवीन कायदे त्यांनी आणलेले आपल्याला पाहिले. उदाहरणार्थ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1951 मध्ये त्यांनी आणला, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955, मोनोपॉली अँड डिस्ट्रक्टिव्ह ट्रेड अँड प्रॅक्टिस ॲक्ट हा देखील त्यांनी इंट्रोड्यूस केला. सोशो इकॉनॉमिक आणि जस्टिसवर त्यांनी भर दिलेला आपण पाहिलं. तर ही जी यंत्रणा होती, म्हणजे आपण पुरातन काळापासून आपण जे पाहत आलो, राजे महाराजे, त्यानंतर ब्रिटिश इंडिया कंपनी, नंतर ब्रिटिश सरकार, त्यानंतर प्री कॉन्स्टिट्यूशन किंवा प्री इंडिपेंडन्स आपला पिरियड आणि पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने कायदे तयार करणं गरजेचं पडलं आणि त्यानुसार ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी ते कायदे इम्प्लिमेंट करत होती. तर हे सर्व आपण पाहिलं, नेचर, स्कोप आणि डेव्हलपमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. या संदर्भात काही क्वेरीज किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.